तारीख होती 14 एप्रिल 1912. अटलांटिक समुद्राच्या थंड पाण्यातून एक मोठं जहाज आपल्या पहिल्याच प्रवासावर निघालं होतं. त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक, जगातलं सर्वात मोठं सर्वात आलिशान जहाज. लोक म्हणायचे की हे जहाज कधीच बुडणार नाही, पण त्या रात्री जे घडलं ते इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं. त्या रात्री महाकाय टायटॅनिक जहाज बुडालं. त्यात 1,500पेक्षा जास्त माणसं मृत्युमुखी पावली. पण त्या रात्री फक्त सामान्य माणसंच गेली नाही, तर त्या रात्री जगातले सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली उद्योजकही त्या समुद्राच्या तळाशी गाडले गेले. जॉन जेकब ॲस्टर, इसिडोर स्ट्रॉस आणि बेंजामिन गुगेनहाइम हे तिघे त्या काळातले सर्वात श्रीमंत उद्योजक होते. तेही टायटॅनिक सोबत बुडाले. त्यानंतर लोकांना एक प्रश्न पडला, जो आज अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. तो म्हणजे या तिघांच्या मृत्यूमागे कोणाचा तरी हात आहे. कारण या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे हे तिघेही अमेरिकेत एक सेंट्रल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह स्थापन करण्याच्या विरोधात होते. आणि जो माणूस ही बँक स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होता, तोच माणूस टायटॅनिक जहाजाच्या कंपनीचा मालक होता. आणि तो टायटॅनिक सोबत प्रवास देखील करणार होता. पण जहाज सुटण्याच्या काही तास आधी त्याने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. त्याने तब्येत बरे नाही असे कारण सांगितले. आणि टायटॅनिक बुडत असताना तो माणूस फ्रान्सच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये मजा करत होता. त्याची तब्येत एकदम ठणठणीत होती. तो माणूस कोण होता माहितीये का? तो माणूस होता जॉन पियरपॉंट मॉर्गन, ज्याला जग JP मॉर्गन या नावाने ओळखते. असा माणूस ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धाडसाने अमेरिकेला 2दा दिवाळखोरीतून वाचवलं. एक असा माणूस ज्याच्या समोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाही मदतीसाठी हात पसरावे लागले. रेल्वे, स्टील, वीज आणि अमेरिकेत चालवणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा ताबा होता. तो माणूस म्हणजे जॉन पियरपॉंट मॉर्गन. आज आपण त्याच माणसाची कहाणी समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट नक्की करा, आम्ही फायनान्सच्या दर 2-3 व्हिडिओ नंतर अशा हटके स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा स्टोरी आपल्याला सदैव प्रेरणा देतात, आपल्या कठीण काळात पुढे जाण्यासाठी मदत करतात. चला तर मग तुम्ही सबस्क्राईब केलं असं समजून सुरू करूयात. ही कहाणी सुरू होते 1837 मध्ये. कनेक्टिक मधल्या हार्टफील्ड शहरात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं जॉन पियरपॉंट मॉर्गन. घरात आधीपासूनच पैसा होता. आजोबा जोसेफ मॉर्गन यांनी कॉफी हाऊसेस, हॉटेल्स, इन्शुरन्स, रिअल इस्टेट आणि रेल्वेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून एक मोठं साम्राज्य उभारलं होतं. वडील जुनियस मॉर्गन यांनी या संपत्तीत भर घातली होती. पण 1853 मध्ये एक घटना घडली. वडील जुनियस मॉर्गन कामानिमित्त लंडनला गेले. तिथे त्यांची भेट झाली जॉर्ज पीबॉडी यांच्याशी. पीबॉडी एका गरीब घरात जन्मले होते, पण स्वतःच्या मेहनतीने त्यांनी लंडनमध्ये अमेरिकेची सर्वात यशस्वी मर्चंट बँक उभारली होती. पण त्यांना एक वारस हवा होता, जो हे काम पुढे चालवेल. जुनियस मॉर्गन यांच्यात त्यांना तो माणूस दिसला. पीबॉडी यांनी जुनियस यांना ऑफर दिली की माझ्या कंपनीत या, 10 वर्षांनी तुम्हाला पार्टनर बनवतो. जुनियस यांनी या ऑफरला होकार दिला आणि 1854 मध्ये ते लंडनला गेले आणि कंपनीत काम करू लागले. त्यानंतर कंपनीचं नाव बदललं आणि पीबॉडी मॉर्गन अँड कंपनी असं ठेवलं. त्या काळात अमेरिका एखाद्या स्टार्टअप सारखं होतं. नव्या रेल्वे लाईन्स, रस्ते, कालवे या सगळ्यासाठी पैसा लागत होता. हा पैसा येत होता युरोपमधून. ही बँक अमेरिकेचे सरकारी बॉन्ड्स युरोपीय इन्व्हेस्टर्सना विकत असे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिकेच्या विकासासाठीचा पैसा या एकट्या बँकेमार्फत येत होता. शिक्षण झाल्यावर JP मॉर्गन यांनी एका कंपनीत क्लार्क म्हणून काम सुरू केलं. पण त्यांचं मन तिथे रमेना. त्यांना ट्रेडिंगची आवड होती. एकदा लंडनमध्ये त्यांनी काही लोकांना बोलताना ऐकलं की कॉफीमध्ये पैसे लावण्याची ही योग्य वेळ आहे. बस JP यांनी तिथल्या तिथे कॉफीने भरलेले एक संपूर्ण जहाज विकत घेतलं आणि वडिलांना विचारलं पण नाही. जेव्हा जॉर्ज पीबॉडी यांना हे समजलं तेव्हा ते रागावले. एवढी कॉफी कशाला विकत घेतलीस? पैसे कुठून आणशील? JP त्यांना बघत होते. ते शांतपणे उठले. थोड्या वेळाने एक ड्राफ्ट घेऊन आले. वडिलांची त्यावर सही होती आणि त्यांनी सांगितलं, हे घ्या पैसे. आधीच कॉफी नफ्यात विकून टाकली आहे. या एका प्रसंगावरून आपल्याला कळतं की तरुण वयात JP मॉर्गन किती निर्भय आणि धाडसी होता. पण या धाडसाच्या मागे एक दुःखद कहाणी होती. 1859च्या आसपास JP मॉर्गन हे अमेलिका स्टर्जेसच्या प्रेमात पडले. अमेलियाला TB झाला होता. ती लग्नाला नकार देत होती, कारण तिला माहिती होतं की ती जास्त दिवस जगणार नाही. पण JP हट्टाला पेटला. त्यांनी लग्न केलं आणि तिला बरं करण्यासाठी पॅरिसला घेऊन गेला. पण 3 महिन्यात अमेलियाचा मृत्यू झाला. या एका घटनेने JP मॉर्गन यांना पूर्णपणे बदलून टाकलं. आता त्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट राहिली होती, ती म्हणजे सत्ता आणि व्यवसाय. लंडन मधल्या कामानंतर जुनियस मॉर्गन यांनी JP यांना न्यूयॉर्कला पाठवलं आणि तिथे बँकिंगचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी दिली. पण तेव्हाच म्हणजे 1861 मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झालं. सरकारने सक्तीची लष्करी भरती जाहीर केली. JP मॉर्गन यांचं वय लष्करी भरतीत बसत होतं, पण त्यांना युद्धावर जायचं नव्हतं. त्यांना व्यवसाय करायचा होता. त्या काळी एक नियम होता, $300 भरले की दुसरे कोणाला तरी आपल्या जागी पाठवता येत होतं. JP यांनी एक क्षणाचाही विचार न करता $300 भरले आणि दुसऱ्याला युद्धावर पाठवलं. ते आपला व्यवसाय करत होते. याच गृहयुद्धाच्या काळात JP यांना एक मोठी संधी दिसली. सरकार जुन्या आणि खराब झालेल्या बंदुका भंगारात काढत होतं. JP यांनी त्या बंदुका $3.5 प्रति बंदूक या दराने विकत घेतल्या, दुरुस्त केल्या आणि त्याच सरकारच्या लष्कराला $22 प्रति बंदूक दराने परत विकल्या. हे उघड झाल्यावर संसदेत मोठं वादळ उठलं. चौकशी झाली, पण JP आपल्या संपर्काच्या जोरावर सही सलामत बाहेर पडले आणि तेही प्रॉफिट कमवूनच. 1864 मध्ये जॉर्ज पीबॉडी निवृत्त झाले. बँकेची सूत्रे मॉर्गन कुटुंबाकडे आली. कंपनीचं नाव झालं JS मॉर्गन अँड कंपनी. लंडन मधून जुनियस आणि अमेरिकेतून JP दोघे मिळून व्यवसाय वाढवत होते. पण जगातल्या मोठ्या बँकर्समध्ये रॉथस्चाइल्ड, बेरिंग यांच्या तुलनेत मॉर्गन कुटुंब अजूनही मागे होतं. त्यांना एक मोठी संधी हवी होती. ती आली 1870 मध्ये.
मध्ये. त्या वर्षी फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात युद्ध झालं. फ्रान्सचा दारुण पराभव झाला. सम्राट नेपोलियन तृतीय कैद झाला. फ्रान्समध्ये नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारला पैशांची नितांत गरज होती. युरोपचे सर्वात मोठे बँकर रॉथशाइल्ड, बेरिंग्स यांनी फ्रान्सला कर्ज द्यायला नकार दिला. अशा वेळी JP मॉर्गन आणि त्यांचे वडील पुढे आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली आणि फ्रान्सच्या नव्या सरकारला जवळपास 1 कोटी पाऊंडाचं कर्ज दिलं. ते वर्ष होतं 1870 आणि रक्कम होती 1 कोटी पाऊंड. फ्रान्सने ते कर्ज वेळेवर फेडलं. मॉर्गन बँकेला यातून जवळपास 15 लाख पाऊंडाचा नफा झाला आणि या एका व्यवहाराने मॉर्गन कुटुंबाला युरोपच्या बँकिंग विश्वात रॉथशाइल्ड यांच्या बरोबरीला आणून उभं केलं. 1871 मध्ये JP यांनी फिलाडेल्फियाचे सर्वात श्रीमंत बँकर अँथनी ड्रेक्सेल यांच्याशी भागीदारी केली. नव्या कंपनीचं नाव झालं ड्रेक्सेल मॉर्गन अँड कंपनी. नंतर हेच नाव बदलून JP मॉर्गन अँड कंपनी असं झालं. आज जग या कंपनीला JP मॉर्गन चेस या नावाने ओळखतं. त्या काळात अमेरिकन सरकार गृहयुद्धाच्या जुन्या कर्जाखाली दबलं होतं. जुन्या बॉन्ड्सचं रिफायनान्सिंग करायचं होतं. पण कोणताच बँकर एवढी मोठी रिस्क घ्यायला तयार नव्हता. तेव्हा मॉर्गन आणि ड्रेक्सेल पुढे आले. त्यांनी युरोपच्या मोठ्या इन्व्हेस्टर्सना एका झटक्यात अमेरिकन सरकारचे कोट्यावधी डॉलर्सचे बॉन्ड्स विकून टाकले. हा तोच क्षण होता जेव्हा JP मॉर्गन फक्त बँकर राहिले नव्हते, तर ते अमेरिकन सरकारला देश चालवण्यासाठी पैसे देत होते. 1880च्या दशकात JP मॉर्गन यांची ताकद एवढी वाढली होती की ते म्हणतील ते मार्केटमध्ये होत होतं. त्यांना एक गोष्ट मुळीच आवडत नव्हती, ती म्हणजे स्पर्धा. त्या काळी रेल्वे उद्योगात अशी घमासान स्पर्धा होती की प्रत्येक कंपनी दुसऱ्याला बुडवण्यासाठी दर खाली आणत होती. अनेक मोठ्या रेल्वे कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. यात नुकसान होत होतं युरोपातल्या गुंतवणूकदारांचं. JP यांनी यावर एक जालीम उपाय शोधला. जेव्हा एखादी मोठी कंपनी बुडण्याच्या उंबरठ्यावर असायची तेव्हा JP ती आपल्या अटींवर विकत घेत, तिथे आपली माणसे बसवत आणि मग त्या परिसरातल्या सगळ्या रेल्वे कंपन्यांना एकत्र करून टाकत. स्पर्धा संपली की दर ठरवण्याचा अधिकार त्यांचा होता. त्यांना हव्या त्या किमती ते आकारू शकत होते. फायनान्सच्या दुनियेत याला मॉर्गनायझेशन असं म्हटलं गेलं. बघता बघता अमेरिकेच्या जवळपास सर्व मोठ्या रेल्वे लाईन्स मॉर्गन यांच्या इशाऱ्यावर चालू लागल्या. 1893 मध्ये अमेरिका एका भयंकर आर्थिक मंदीत अडकली. शेअर बाजार कोसळला होता. हजारो व्यवसाय बंद पडले होते. शेकडो बँका दिवाळखोर झाल्या होत्या. देशभरात बेरोजगारी वाढली होती. त्या काळी अमेरिकन डॉलर सोन्याशी जोडलेला होता. म्हणजे डॉलरच्या बदल्यात सरकार सोनं द्यायचं. लोकांनी डॉलर देऊन सोनं मागायला सुरुवात केली. अमेरिकन सरकारचा सोन्याचा साठा वेगाने कमी व्हायला लागला. परिस्थिती एवढी बिकट झाली की खजिन्यात फक्त $9 मिलियन किमतीचं सोनं उरलं होतं. सरकार कधीही दिवाळखोर होण्याच्या स्थितीत होतं. त्यावेळी अमेरिकेत कोणतीही केंद्रीय बँक नव्हती. त्यावेळी JP मॉर्गन थेट वॉशिंग्टनला गेले. राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या समोर त्यांनी एक प्लॅन मांडला. देशातल्या सर्वात मोठ्या बँकर्सचा एक खासगी ग्रुप बनवायचा. हा ग्रुप युरोपातल्या गुंतवणूकदारांसोबत मिळून अमेरिकेचा सोन्याचा साठा पुन्हा भरेल. राष्ट्राध्यक्षांना मॉर्गन यांची मदत नको होती, पण पर्याय नव्हता. संसदेची मंजुरी घ्यायला वेळही नव्हता. मॉर्गन यांच्या एका वकिलाने गृहयुद्धाच्या काळातला एक जुना कायदा शोधला, ज्यात राष्ट्राध्यक्षांना संसदेशिवाय सोन्याच्या बदल्यात बॉन्ड जारी करण्याचा अधिकार होता. राष्ट्राध्यक्षांनी सही केली आणि JP मॉर्गन यांनी न्यूयॉर्कला मेसेज पाठवला. अवघ्या 12 मिनिटात सगळे सोन्याचे बॉन्ड्स विकले गेले. मॉर्गन आणि लंडन मधले रॉथशाइल्ड कुटुंब दोघांनी मिळून अमेरिकन सरकारला जवळपास 1 लाख किलो सोनं दिलं. बाजारात पुन्हा विश्वास निर्माण झाला आणि अमेरिका दिवाळखोर होण्यापासून वाचली. JP मॉर्गन यांनी अमेरिकेला दिवाळखोरीतून वाचवलं होतं आणि त्यातून त्यांनी मोठा नफाही कमवला होता. 1901 मध्ये JP मॉर्गन यांनी त्या शतकातला सर्वात मोठा व्यवहार केला. तो होता कार्नेगी स्टील या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलाद कंपनीसोबत. त्यांनी ही कंपनी $480 मिलियन विकत घेतली. इतर पोलाद कंपन्यांशी तिला जोडून एक नवी कंपनी बनवली, US स्टील. ही कंपनी जगातली पहिली $1 बिलियन कॉर्पोरेशन कंपनी बनली. त्यावेळी अमेरिकेतल्या संपूर्ण उत्पादन उद्योगाची एकत्रित किंमत होती $9 बिलियन आणि US स्टीलचं बाजार मूल्य होतं 1.4 बिलियन. या एका व्यवहाराने JP मॉर्गन अमेरिकेच्या 2/3 पोलाद उत्पादनाचे मालक बनले. रेल्वे आणि पोलाद हे दोन प्रमुख क्षेत्र मॉर्गन यांच्या मुठीत होते. शिवाय थॉमस एडिसन यांच्या विजेच्या प्रयोगांनाही त्यांनी पैसा पुरवला होता. अमेरिकेची दिग्गज टेलिफोन कंपनी AT&T च्या मागेही मॉर्गन यांचाच हात होता. त्यानंतर 1907 मध्ये अमेरिका पुन्हा एका मोठ्या आर्थिक संकटात सापडली. बँकांसमोर पैसे काढण्यासाठी लांब रांगा लागल्या. बँकांना सांगावं लागलं की कॅशियरने हळूहळू नोटा मोजाव्यात, जेणेकरून जास्त लोकांना पैसे मिळणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट आणि JP मॉर्गन यांचं पूर्वीपासून जमत नव्हतं. रूझवेल्ट यांनी मॉर्गन यांच्या काही कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली होती, पण देशाच्या हितासाठी रूझवेल्ट यांनी JP मॉर्गन यांना बोलावणं पाठवलं. मॉर्गन यांनी पुन्हा एकदा देशाला वाचवलं. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. आर्थिक संकट कमी झालं. पण आता देशातला सामान्य माणूस थकला होता. मुठभर श्रीमंत लोकांच्या हाती एवढी प्रचंड ताकद पाहून जनता संतापली होती. अमेरिकन काँग्रेसने एक चौकशी स्थापन केली होती. त्याचं नाव होतं पुजो समिती. या समितीने हे तपासायचं होतं की वॉल स्ट्रीटच्या मनी ट्रस्टची खरी मालकी कोणाकडे आहे. 1912 मध्ये JP मॉर्गन यांना या समितीसमोर साक्ष द्यायला बोलावण्यात आलं. पण तोपर्यंत मॉर्गन यांची तब्येत खालावत होती. अनेकदा त्यांना थकवा येत होता. माध्यमांनी उभा केलेल्या नकारात्मक प्रतिमेचं ओझं वाढत होतं. 31 मार्च 1913 मध्ये रोममध्ये सुट्टी घालवत असताना JP मॉर्गन यांचं निधन झालं. तेव्हा त्यांचं वय होतं 75 वर्ष. त्यांच्यानंतर व्यवसायाची सूत्रे त्यांचा मुलगा जॅक मॉर्गन याच्याकडे आली. जॅक यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटन आणि फ्रान्सला कोट्यावधी डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. शस्त्राच्या खरेदी विक्रीत मोठा नफा कमवला. पण नंतर एका अमेरिकन सिनेटर समितीने आरोप केला की मॉर्गन बँकेने आपलं कर्ज बुडू नये म्हणून अमेरिकेला पहिल्या महायुद्धात ढकललं. टीकाकारांनी त्यांना मृत्यूचा सौदागर म्हटलं. मॉर्गन कुटुंबाबद्दलच्या रागाचा सर्वात भयंकर प्रसंग घडला 16 सप्टेंबर 1920 रोजी. दुपारचे बरोबर 12 वाजले होते. न्यूयॉर्कमध्ये वॉल स्ट्रीट नंबर 23 वर असलेल्या JP मॉर्गन अँड कंपनीच्या भव्य इमारतीसमोर एक घोडागाडी येऊन थांबली आणि क्षणात
क्षणात प्रचंड स्फोट झाला. अमेरिकेच्या इतिहासातला तो त्यावेळेचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. सुमारे 38 माणसे मारले गेली. नशिबाने त्या दिवशी जॅक मॉर्गन युरोपात होते, पण त्यांचा मुलगा जखमी झाला. आजही त्या इमारतीच्या भिंतीवर त्या स्फोटाच्या खुणा आठवण म्हणून ठेवल्या आहेत. आता आपण या कुटुंबाशी जोडलेल्या काही महत्त्वाच्या षडयंत्रांकडे पाहूया. त्यातली सर्वात गाजलेली आहे टायटॅनिकशी संबंधित. टायटॅनिक बनवणाऱ्या व्हाईट स्टार लाईन कंपनीचे खरे मालक JP मॉर्गनच होते. टायटॅनिकच्या पहिल्या प्रवासासाठी त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये एक खासगी केबिन राखून ठेवली होती. पण जहाज सुटण्याच्या काही तास आधी अचानक त्यांनी तिकीट कॅन्सल केलं. कारण सांगितलं तब्येत बरी नाही. पण जहाज बुडत असताना ते फ्रान्समध्ये एका आलिशान रिसॉर्टमध्ये मजा करत होते आणि त्याच जहाजात बुडलेले जॉन जेकब ॲस्टर, इसिडॉर स्टॉस आणि बेंजामिन गुगेनहाइम हे फेडरल रिझर्व्ह स्थापन करण्याच्या त्यांच्या योजनेच्या विरोधात होते. षडयंत्र सांगणारे म्हणतात की मॉर्गन यांनी एका झटक्यात आपले तिन्ही सर्वात मोठे विरोधक संपवले आणि स्वतः बाजूला झाले. आणखी एक षडयंत्र आहे निकोला टेस्ला यांच्याशी जोडलेलं. मॉर्गन यांनी सुरुवातीला टेस्ला यांच्या वॉर्डनक्लाइफ टॉवर प्रकल्पात मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यांना वाटलं होतं की हा टॉवर रेडिओ आणि कम्युनिकेशनसाठी वापरला जाईल, त्यातून मोठा नफा होईल. पण टेस्ला यांची कल्पना वेगळी होती. ते संपूर्ण जगाला हवा आणि जमिनीमार्फत पूर्णपणे मोफत वीज द्यायला निघाले होते. मोफत वीज म्हणजे मॉर्गन यांच्या साम्राज्याला धक्का. ते अमेरिकेतल्या तांब्याच्या तारा आणि वीज उद्योगाचे बेताज बादशाह होते. टेस्ला यशस्वी झाले असते तर मॉर्गन यांचं संपूर्ण साम्राज्य कोसळलं असतं. मॉर्गन यांनी रात्रीतून टेस्ला यांची सगळी वित्तीय मदत बंद केली. पुढे टेस्ला यांची प्रतिमा एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून माध्यमांसमोर तयार केली. टेस्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक संशोधनातील दस्तऐवज गायब झाले. त्यानंतर 1934 मध्ये एक अजब गोष्ट घडली. मरीन कॉर्प्सचे एक निवृत्त जनरल स्मेडली बटलर यांनी काँग्रेसच्या समितीसमोर शपथ घेऊन सांगितलं की वॉल स्ट्रीटचे काही अतिश्रीमंत उद्योगपती, ज्यात JP मॉर्गन ज्युनियर यांचं नाव सर्वात वर होतं, ते राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांचं सरकार उलथवण्याचा कट रचत आहेत. योजना होती $3 लाख कोटी खर्च करून 5 लाख निवृत्त सैनिकांची एक खासगी फौज उभारायची आणि रूझवेल्ट यांना सत्तेवरून हटवायचं. माध्यमांनी हे दडपण्याचा प्रयत्न केला, पण चौकशी समितीने आपल्या अंतिम अहवालात स्पष्ट लिहिलं की अशी योजना खरोखरच आखली जात होती. मॉर्गन यांचे काही सहकारी यात सापडले, पण मॉर्गन स्वतः कधीच दोषी ठरले नाहीत. कोणावरही कायदेशीर कारवाई झाली नाही. रूझवेल्ट मात्र शांत बसले नाहीत. त्यांनी ग्लास स्टेगल कायदा पास केला, ज्यामुळे व्यावसायिक बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग पूर्णपणे वेगळी केली. मॉर्गन यांचं साम्राज्य विभागलं गेलं. यातूनच उभ्या राहिल्या दोन वेगळ्या संस्था, JP मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली. आज या दोन्ही संस्था जगातल्या सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी आहेत. 1943 मध्ये जॅक मॉर्गन यांचं निधन झालं. त्यानंतर या कुटुंबाचा तो आक्रमक, बेदरकार व्यावसायिक स्वभाव जवळपास संपला. आज या कुटुंबाचे वंशज आहेत, पण ते आता वॉल स्ट्रीटच्या झगमगापासून दूर आहेत. कोणी नौदलात गेलं, कोणी कला संगीतात, कोणी कायद्याचं शिक्षण घेतलं, कोणी छोट्या वेंचर कॅपिटल फर्म मध्ये आहे. हे कुटुंब आता एक शांत खासगी आयुष्य जगतं. पण JP मॉर्गन यांनी जे साम्राज्य उभारलं ते आज जगभर पसरलंय. JP मॉर्गन चेस आज $4 ट्रिलियन संपत्तीसह जगातली सर्वात मोठी बँक आहे. दररोज 10 ते 12 ट्रिलियन डॉलर्सचे व्यवहार ही बँक करते. हा आकडा जगातल्या अनेक मोठ्या देशांच्या GDP पेक्षाही मोठा आहे. एका माणसाने उभारलेलं हे साम्राज्य आता एकट्या कुटुंबाच्या हातात नाही, ते आता जागतिक वित्तीय व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण JP मॉर्गन यांचं नाव आजही पैसा आणि बँकिंगशी जोडलं जातं. एक असा माणूस जो स्वतः कधी राष्ट्राध्यक्ष नव्हता, पण ज्याच्या समोर राष्ट्राध्यक्षांना हात पसरावे लागले होते. एक असा माणूस जो पडद्यामागे राहून व्यवस्था चालवत होता. एक असा माणूस जो गेल्यावरही त्यांनी उभारलेल्या संस्था जगाला पैसे पुरवत आहेत. हीच आहे JP मॉर्गन यांची कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कॅप्टन कूल धोनी कसा 1000 कोटींचा मालक झाला हे जाणून घ्यायचं असेल तर राईट साईडच्या व्हिडिओ क्लिक करून नक्की पहा. धन्यवाद.